नमस्कार मंडळी. आपल्या जागर शक्तीचा या चित्रमालिकेमधला दुसरा भाग आज आपल्यासमोर एक उत्साही तरुण सादर करतोय. यशोधन आनंद एकतारे हे त्याचं नाव. मेटलर्जी आणि मटेरियल या विषयामध्ये बीटेक झालाय. कांदिवलीला महिंद्रा ट्रॅक्टर्समध्ये काम करतो. भाषेची आवड असणारा हा तरुण गद्य, पद्य, संगीत अशा विविध प्रकारांमध्ये रुची बाळगतो. त्याच्याकडून आपण भाषा या विषयावरचं त्याचं मनोगत ऐकूया. सर्वांना नमस्कार. नवरात्री म्हणजे खरं तर शक्तीची पूजा, शक्तीच्या विविध रूपांची पूजा. शक्तीची रूपं हजारो आहेत, पण तिच्या मुळाशी जी प्रेरणा आहे ती सारखी आहे. फक्त ती व्यक्त वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपांनी होते. 9 रूपांपैकी एक रूप म्हणजे वाणी. वाणी म्हणजे आपण जी बोलतो ती तर झालीच, पण आपण विचारही एका वाणीने करत असतो. आपण विचार ज्या वाणीने करतो आणि प्रत्यक्ष बोलतो ती वाणी, आणि विचारही करायच्या अगोदर जे स्फुरण येतं, ती प्रेरणा, ती शक्ती, ती आपल्या तत्वज्ञानामध्ये पराशक्ती म्हणून संबोधली जाते. परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी आहेत. परावाणीमध्ये स्फुरण आहे, शुद्ध स्फुरण आहे. पश्यन्तीमध्ये विचार चालतो. मध्यमेमध्ये विचार आणि प्रत्यक्ष बोलणं म्हणजे शब्द फुटण्याचा जी क्रिया आहे ह्यांच्या मधली ती वाणी आहे. आणि वैखरी ही प्रत्यक्ष शब्दाचा उच्चार आहे. मी जे आत्ता बोलतोय ती वैखरी आहे. आणि ह्या चारही वाणी खूपच सायमल्टेनियसली म्हणजे एका पाठोपाठ एक अगदी जलद गतीने अखंड चालू आहेत आत्ता बोलताना. पण याही पलीकडे काही आहे जे तत्वज्ञान जाणतात, ज्यांनी अनुभवलं आहे ते परात पर म्हणून सांगतात. म्हणजे परेच्याही पलीकडे असं काहीतरी ब्रह्मतत्व आहे असं ते म्हणतात. आणि आपण ते अनुभवलं तर नाही आहे, पण आपण त्यांच्यावर विश्वास तर नक्की ठेवू शकतो. म्हणून ब्रह्म हे परात्पर आहे, म्हणजे परेच्याही पलीकडे आहे. तर ही अशी वाणी ही एक शक्ती आहे. भाषा ही त्याचं व्यक्त स्वरूप आहे. आपल्या इथे जितका सूक्ष्म विचार भाषेचा झालेला आहे तितका दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही संस्कृतीमध्ये झाला नसेलच, अशी माझीच नव्हे तर ज्यांनी त्याचा अभ्यास केला आहे खऱ्या अर्थाने त्यांची धारणा आहे आणि त्यांचा निश्चयच आहे असा. आपल्या इथे वेदांना सर्वात उंच स्थान आहे. सर्वांचं स्रोत हे वेद आहेत. वेद ज्या भाषेमध्ये लिहिले गेले ती भाषा वैदिक संस्कृत, जिला आपण वैदिक संस्कृत म्हणतो, तिच्यामध्येच ऋग्वेदातले जुन्या ऋचा ह्या त्या भाषेमध्ये आहेत.
जशी आपली संस्कृती ही वेदांपासून उगम पावते किंवा वेद हे आपल्या संस्कृतीचे सर्वस्व आहेत, तसेच ऋग्वेदातल्या ऋचांसारखे म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉग्नेट्स म्हणजे तत्सम शब्द असलेले झोरॅस्ट्रियन लोकांचे ग्रंथ ज्यांना ते गाथा म्हणतात, हे त्यांच्या अवेस्ता या भाषेमध्ये आहे. अवेस्ता ही भाषा या झोरॅस्ट्रियन लोकांच्या, जे अग्निपूजक होते, आपल्यासारखेच होते, अग्निपूजक यज्ञ वगैरे ते करतात. अजूनसुद्धा आपण बघू शकतो पारशी लोकांच्या आग्यारी असतात, त्याच्यामध्ये अग्नी हा कायम प्रज्वलित असतो. काही काही अग्नी तर 800-900 वर्ष जुने आहेत, ते तेव्हापासून अखंड चालत आले आणि तो अग्नी पर्शियातून ते बोटीतून घेऊन आले वगैरे असे सुद्धा काही उदाहरणं आहेत. तर अग्निपूजा ही आपल्या समान आहे आणि त्या ग्रंथांमध्ये सुद्धा ऋग्वेदाची ऋचा आणि त्या झेंद अवेस्ता ह्या ग्रंथामधल्या त्या गाथेमधले ऋचा किंवा मंत्र जर आपण बघितले तर ते तत्सम आहेत. तत्सम म्हणजे कॉग्नेट्स. एक हा शब्द जसं दैव, तर देव आपल्या इकडे होईल तिकडे दायवा होईल, असुर आपल्याकडे होईल तिकडे अहुर होईल, सचा ह झालेला आहे. आता हीच एक क्रिया सचा ह होण्याची, हिंदू हा शब्द सिंधूपासून आलेला आहे. सिंधू स चा ह झाला. हा एक उदाहरण. आज अजूनसुद्धा जर आपण गुजरातच्या साईडला गेलो तर जे जुनागड वगैरे आहेत, म्हणजे पाकिस्तानच्या जवळची जी भाषा आहे, तिथे अजूनसुद्धा तुम्ही जर गेलात तर सचा ह करण्याची पद्धत आहे. मी इतक्यातच ते अनुभवलं की सकाळीला गुजरातमध्ये सवारे म्हणतात, पण तिकडे जुनागड वगैरे प्रांतामध्ये हवारे म्हणतात. हे सचा ह त्यांनी तिकडे केलेला आहे. तर ही पद्धत जी आहे ती अजूनसुद्धा आपल्याला दिसते. अशा प्रकारे वेदांचा जो अर्थ आहे, कारण वेद हे अपौरुषेय आहेत, ते ऋषींच्या माध्यमातून स्वतःहून प्रगटले असा सनातन विचार आहे. आणि हे शुद्ध ज्ञान जे आहे ते कायम टिकावं, त्यातले जे शब्द आहेत ते कायम टिकावे. वेद, उपनिषद, वेदांग जे काही आहेत त्यांच्यामधलं ज्ञान कायम टिकावं यासाठी अतिशय प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे भाषाशास्त्र हे भारतामध्ये जितकं प्रगल्भ होतं, जितकं जास्त उत्कर्ष झाला त्याचा, तितका दुसरा कुठेच झाला नाही. आणि हा प्रयत्न ह्या वेदांचा अर्थ टिकावा हा उद्देश घेऊन अतिशय प्रयत्न झाला. त्यामुळे शब्दांचं अर्थ म्हणजे डिक्शनरी, ह्या शब्दाचा हा अर्थ आहे, हा एक प्रयत्न झाला. याचा समानार्थी शब्द काय आहे, याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, म्हणजे ज्याला आपण थेसॉरस म्हणतो, तोही प्रयत्न झाला. नंतर वाक्य कसं बनलं आहे वगैरे वगैरे वगैरे, त्याचे सगळे डायमेन्शन्स झाले. आणि म्हणून भारतामध्ये वैयाकरण खूप आहेत. तर ह्यांच्या सगळ्यांच्या यादीमध्ये सर्वात अग्रगण्य जे स्थान आहे ते महर्षी पाणिनींना जातं. पाणिनींनी संस्कृत व्याकरण लिहिलं, सांगितलं, आणि त्यांनी ही भाषा इतक्या थोर पदाला पोचवली, इतक्या परफेक्शनला पोचवली की ती आज 2000 वर्षांच्या वर झाले असतील. 2000 वर्षांच्या वर कित्येक वर्ष झालेत, पण तिच्यामध्ये बदल घडलेला नाही. ती शाश्वत झाली.
तिचं मूळ स्वरूप जे आहे ते कायम झालं. आणि अशा भाषेला इंग्लिशमध्ये क्लासिकल म्हणतात. क्लासिकल म्हणजे जी कायम टिकून होते, म्हणून क्लासिकल लॅटिन. लॅटिन म्हणजे व्हल्गर लॅटिन आणि क्लासिकल लॅटिन असं आहे. व्हल्गर म्हणजे जी ते लोक जे साधारण सामान्य लोक बोलायचे ती आपण म्हणू शकतो एक प्रकारची प्राकृत. पण क्लासिकल लॅटिन म्हणजे जिला एक स्वरूप प्राप्त झालं आहे, जी सायंटिफिक आहे. अर्थात लॅटिन किती क्लासिकल, किती शाश्वत आहे ते आपल्याला माहीत नाही, पण संस्कृत ही पूर्णपणे क्लासिकल झाली. सर्व डायमेन्शन्सनी तिचा विचार झाला. साऊंड, ध्वनी कुठून, शब्द कुठून येतो, विचार कुठून येतो, इथपासून ते प्रत्यक्ष शब्द किती आहेत, धातू किती आहेत, त्यांचे अर्थ काय आहेत, किती शब्द शक्य आहेत, इथपर्यंत अतिशय रिगरस, अतिशय खोल अभ्यास हा आपल्या इकडे झालेला आहे. आणि हा अभ्यास सनातन पारंपरिक जी शिक्षण पद्धती आहे, गुरुकुल परंपरा आहे, तिच्यातून तो आलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या इकडे हे भाषाशास्त्र अतिशय प्रगल्भ झालं आहे. आता जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इतर भाषा, तर संस्कृत ही गंगा आपण समजू आणि बाकी भाषा ह्या उपनद्या आहेत. तर ह्या भाषा कधी संस्कृतमध्ये पुन्हा येतात, कधी दूर जातात. त्यामुळे कधी दूर जातात, कधी परत येतात, कारण संस्कृत ही कायम राहिली आहे आणि ह्या भाषा तिच्यात येऊन जाऊन गेलेल्या आहेत. आता ह्यामध्ये गंमत अशी आहे की दक्षिणेतल्या भाषा ह्यांच्यामध्ये तामिळ ही मुख्य भाषा. तर तामिळ भाषेमधले जे शब्द आहेत ते तिकडच्या लोकांनी त्यांच्यामध्ये विवाद झाला की संस्कृत शब्द हे विदेशी आहेत आपल्यासाठी त्यांच्या प्रकारे, त्यामुळे आपण संस्कृत शब्द हे काढले पाहिजेत. त्यामुळे तामिळ ही एकमेव अशी भाषा आहे की जिच्यामध्ये डिसंस्क्रिटायझेशन झालं, हे असंस्कृतीकरण. संस्कृत जे आहे ते मुद्दामून त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. पण बाकी जर आपण सगळ्या भाषा बघितल्या तर त्यांनी आपल्यामध्ये अधिक शास्त्र यावं, आपली भाषा अजून सायंटिफिक व्हावी यासाठी संस्कृत अधिक घेतलेलं आहे. म्हणून हिंदीसुद्धा आपण जे बघतो आता ते बऱ्यापैकी संस्कृतच झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पुष्कळ संस्कृत आलेलं आहे. मराठीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मराठी ही भाषा पूर्वी महाराष्ट्रीय प्राकृत म्हणून म्हणून होती. आता महाराष्ट्रीय प्राकृत ही प्राकृतांमध्ये सगळ्या ज्या काही प्राकृत आहेत त्याच्यामध्ये प्राकृत सगळ्यात उच्च प्राकृत मानली आहे. हे दंडींच्या एका ग्रंथामध्ये त्यांनी जे प्राकृत म्हणजे भाषांच्या शास्त्रावरच्या जे ग्रंथामध्ये आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रीय प्राकृत ही सर्वात शास्त्रोक्त आहे असं सांगितलेलं आहे. तर ह्या महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये म्हणून आजसुद्धा जर आपण बघितलं तर मराठी माणसाचे उच्चार हे बऱ्यापैकी सरळ असतात. उत्तरेत आणि दक्षिणेत दोन्हीकडे एक प्रकारचा हेल त्यामध्ये येतो, पण मराठी माणसाचा उच्चार बऱ्यापैकी मध्यम आणि शुद्ध असतो. जसं UP बिहारकडे गेलो तर त्या लोकांना श म्हणता येत नाही, ते स म्हणतात. य म्हणता येत नाही, ते ज म्हणतात. आता माझं नाव यशोधन आहे तर ते लोक जसोधन म्हणतात. यशोदा असेल तर जसोदा म्हणतात. तिकडे बंगालकडे गेलं तर स म्हणता येत नाही, श म्हणतात. आणि म्हणजे यशोधन असेल तर जशोधन. आणि क्ष म्हणता येत नाही, ख म्हणतात.
शिक्षा वगैरे वगैरे अनेक अनेक अशुद्धी तिकडे आलेल्या आहेत आणि खालच्या बाजूला पण ते आहेत, कारण तामिळमध्ये प फ ब भ या 4 वर्णांना एकच अक्षर आहे. त्यामुळे प्रभा असं जर नाव असेल तर ते ब्रभा प्रभा काही पण म्हणू शकतात. म्हणून खाना खाना है आणि गाना गाना है या दोन्ही यांना ते एकसारखंच लिहिणार. क ख ग घला एकच अक्षर, च छ ज झला एकच अक्षर, प फ ब भला एकच अक्षर वगैरे वगैरे. त्यामुळे ती एक सिस्टीम एकदमच वेगळी आहे. मल्याळममध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये संस्कृत आलेलं आहे, त्यामुळे तिच्यात इतकी वर्णांची टंचाई नाही आहे, बऱ्यापैकी वर्ण आहेत. आणि मराठीचं जर बोलायचं झालं तर मराठीमध्ये फारसीचा खूप जास्त प्रभाव आहे. फारसी शब्द इतके बेमालूम घुसले आहेत की आपल्याला त्यांचा पत्तासुद्धा लागत नाही. बेमालूम आणि पत्ता दोन्ही शब्द फारसी आहेत. साधे साधे शब्द असतात, जसं दुकान, वही, परवानगी किंवा रवाना, बेचिराग, गायब, किती शब्द आहेत. हे सगळे फारसी आहेत आणि ते इतके बेमालूम घुसलेले आहेत की आपल्याला त्यांचा पत्ता लागत नाही. कधीकधी प्रत्यय हा फारसी किंवा अरबी असतो आणि कधीकधी त्याचा उपसर्ग जो आहे तो मराठी असतो. जसं दादागिरी, गिरी हे प्रत्यय जे आहे हे फारसी आहे आणि आपला दादा वगैरे हे आपले शब्द आहेत. त्यामुळे असे सुद्धा पुष्कळ उदाहरण आहेत. मीना प्रभूंच्या गाथा इराणी या पुस्तकामध्ये त्यांनी एक फार चांगलं वाक्य लिहिलेलं आहे की मराठी व फारसी यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. असं जर आपण वाक्य घेतलं तर त्याच्यामध्ये व, जमीन, आसमान, फरक आणि फारसी हे 5 शब्द फारसी आहेत. त्यामुळे मराठी आणि फारसी हे खूप जवळ आलेले आहेत. मराठी भाषेमध्ये अजून काही शब्द आले आहेत, ते म्हणजे काही प्रभाव आहे. तो आहे एक तर पोर्तुगीज, जसं पाद्री आपण म्हणतो. पाद्री म्हणजे फादर, ख्रिश्चन फादर, तर ते पाद्रेपासून आलेलं आहे. नंतर पावभाजी, जे काही पाव सगळे